सातत्यानं पाहिले या स्पर्धेमध्ये. दुसऱ्या बाजूला आपण विचार केला ओमकार पाटील मैदानात दाखल झालाय आरसीसी पेठ टीमकडून. हे हाकेच्या अंतरावरती असलेलं गाव आहे. तसं पाहिलं तर सर्वाधिक मोठी लढत कडे आपण जर का लक्ष पाहिलं तर नक्कीच दापोली पारगाव, पेठ, मुरबी या लढती नेहमी चर्चेत राहिलेल्या आहेत. आणि आता पहा ॲज अ आयकॉन मुरबीचा ओमकार मात्र पेठ संघाचं प्रतिनिधित्व करतोय आणि त्याच्या साथीला अंगद. आणि दुसऱ्या बाजूला आपण विचार केला तर भातांचा प्रवीण भोईर आणि या मॅचमध्ये सुरुवातीलाच एक भरधाव वेगाने फलंदाजी करणारा रायगडचा सुपरस्टार खेळाडू, रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित सुशांत मोकल. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी रेफ्रिजरेटर यानोक पारितोषिक. वर्ल्ड चॅम्पियन्स ट्रॉफीची बैलगाडा शर्यतीचा नेहमीच उल्लेख होतो. खरं तर नंदराज शेठ मुंगाजी साहेब उपस्थित आहेत, KGF बैलाचे मालक. बैलगाडा शर्यतीने सर्वांनाच एक सगळ्याच क्रिकेट असेल, कबड्डी असेल, कोणताही खेळ सर्वांना मागे सोडलेत आणि सदैव अजनबी स्पोर्ट्स ओळेच्या वतीने आयोजित ही स्पर्धा. बघाशी देखील उल्लेख केला की शिस्त, पारदर्शकता आणि एक नीटनेटकं आयोजन म्हणून ओळेची अजनबी स्पोर्ट्स ओळेची स्पर्धा आपण नेहमी पाहतो. आणि यंदाच्या वर्षी पहिल्यांदा असं घडलंय की ही स्पर्धा लाख मोलाची मात्र झालेली आहे. नाही तर या स्पर्धेचं पारितोषिक मी नेहमी 70 किंवा 80 हजारापर्यंतच पारितोषिक पाहिलं आहे. परंतु शिस्त प्रचंड. डेची स्पर्धा मला अजूनही आठवतोय की 3:45च्या आसपास 3, 3:15ला चला चेंडूची पूर्तता करा. ओमकार एका वर्षी 3 ते 3:15च्या आसपास आम्ही सेमीफायनलची मॅच चालू केली. 5 ओव्हरची मॅच होती. ती 3 ओव्हरमध्ये सेकंड इनिंगच्या 3 ओव्हरपर्यंत समाप्त झाली. 4 वाजता ती मॅच समाप्त झाली. 4 ते 4:15, 4:20पर्यंत आम्ही एक ब्रेक घेतला आणि त्यानंतर फायनल मॅच चालू केली. हे ओळेमध्ये नक्कीच पाहायला मिळतं. म्हणूनच मी शिस्तीचा उल्लेख केला, टाईम मॅनेजमेंटचा उल्लेख केला. म्हणून स्पर्धा किती पैशांची आहे किंवा किती रकमेची आहे त्याहीपेक्षा मी म्हणेल की स्पर्धामध्ये शिस्तीचं पालन होतं की नाही या गोष्टीचा देखील विचार नेहमीच करायला हवा आणि हे अजनबी स्पोर्ट्स ओळेने नेहमीच केलं आहे. 5 षटकांचा सामना, सलामीची जोडी. ओमकार पाटील आणि सोहेल शेख मैदानात दाखल झाला. अनेक चर्चा आपण इथे करतोय क्रिकेटमध्ये. ISPL नुकताच संपन्न झाले. अमित नाईक, परंतु त्याला पराभवाचा धक्का सोसावा लागला. सज्जन मोकल कर्दन काळ ठरला. त्याने सडतोड फलंदाजी मात्र केली आणि तो संघ मात्र इथे विजयी झाला. ते आता खेळतायत RCC पेठ संघाच्या विरोधात. पहिले षटक प्रवीण भोईर आलाय गोलंदाजीसाठी. समोर ओमकार पाटील. यंदाच्या वर्षीचा जबरदस्त फॉर्मात येतो. ओमकार अर्धशतक वीर म्हणून सध्या ज्याच्याकडे पाहिलं जाते. 360 डिग्रीमध्ये खेळणारा ओमकार. स्ट्रायकिंग एंडला त्याच्या साथीला सोहेल शेख, कॅप्टन ऑफ दिस RCC पेठ. आणि भातांचा प्रवीण भोईर ॲज आयकॉन. पहिले षटक, सेमीफायनलची लढत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया या पहिल्या चेंडूचं. पहिलाच बॉल पेटन स्ट्रोक आहे ओमकार पाटीलचा. बॉल आलाय सीमारेषा पार. 1 बाउन्स ओमकारच्या बॅटमधून. चौकार. फलंदाज आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्यामध्ये निष्णात आहे आणि त्याचा आवडतीचा फटका त्याने खेचलाय. स्क्वेअर लेगला चौकार. धमाकेदार सुरुवात करत असताना आपल्या डावाची धीम्या गतीने बॉल टाकला होता. लवकरच ओळखला ऑन साईडला. पूलचा फटका. हातातून चेंडू निसटतोय. या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. लाखाची स्पर्धा तुम्ही खेळताय. अजनबी स्पोर्ट्स ओळेची स्पर्धा तुम्ही खेळताय. पहिल्यांदा असं घडलं अजनबी स्पोर्ट्स ओळेच्या स्पर्धेमध्ये की जय मातादी दिघोडे संघ सेमीफायनलमध्ये नाहीये. नाही तर प्रत्येक वेळी जय मातादी दिघोडे हा संघ सेमीफायनल किंवा फायनलमध्ये नक्कीच पाहिला आम्ही. धावसंख्या 6. मागे मारण्याचा प्रयत्न होता. ओमकारने कॉल दिलाय. नाही, धाव नाहीये तिथे. थांबलेत एकमेकांचा कॉल ऐकून. मंचावरून सन्माननीय नंदराज शेठ मुंगाजी साहेब मात्र रजा घेत आहेत. त्याचबरोबर रुपेशजी गायकवाड साहेब, डॉक्टर NB लोखंडे साहेबांचं देखील इथे आगमन झाले. प्रत्येकाच्या सुखदुःखात
सहभागी होणारं नेतृत्व अर्थातच नंदराज शेटमुंगाजी साहेब, त्यांचं नेहमीच योगदान अजनबी स्पोर्ट्स सोहळ्याला लाभतं आणि त्यांची उपस्थिती आमच्यासाठी खास होती. त्याचबरोबर सरपंच साहेब रुपेशजी गायकवाड यांचे आभार. धावसंख्या 36. फुल टॉस बॉल, बॉल खेचलाय स्क्वेअर लेगला, आणखी एक चौकार. विकेट हॅट्रिक घेतली तर सायनाइड बॉयज कडून 1000 रुपयांचं पारितोषिक. हा वेगवान चेंडू गतीमध्ये बीट केलं प्रवीण बोरने ओमकार पाटीलला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावा आहेत त्या आरसीसी पेठ संघाच्या बिनबाद 10. दोन स्वीपचे आपण फटके पाहिले. एक फटका आला अगदी स्क्वेअर लेगला, दुसरा फटका आला तो मात्र फाईन लेगला. 2 चौकार आले. पहिल्या ओव्हरमध्ये धावा घेतल्यात त्या ओमकार पाटीलने. 10-6 चेंडू 10 वरती तो खेळतोय. यश इंटरप्राइजेस आरसीसी पेठ आणि त्यांच्या विरोधात अश्विन स्मृती रियांश 11 तिसाई मरुवाई बोरखार या 2 संघादरम्यान सेमीफायनलची लढत आहे. 40+ तालुका आपचा वन सोल्युशन नेरूळ 40+ हा संघ मात्र फायनलमध्ये जाऊन पोहोचलाय. नशिबाची साथ त्यांना मिळाली, बायची चिठ्ठी मिळाली आणि ते थेट फायनलमध्ये जाऊन पोहोचले. शुभम डाकी सेकंड ओव्हरमध्ये. पहिल्या षटकात धावा आल्या त्या 10. सोहेल शेख जोरदार अपील, लाऊड अपील पाहायला मिळते आणि ते फलंदाज पायचीतच्या स्वरूपात बाद घोषित केलाय. मात्र सोहेल शेख हा बाद होतोय. शुभम डाकीने मात्र त्याचे विकेट घेतले. एक महत्वाचा धक्का दिलाय शुभम डाकीने पहिल्या चेंडूवरती आरसीसी पेठ संघाला. नमित पगडे 1 डाऊनच्या पोझिशनला. अजनबी स्पोर्ट्स ओळे आयोजित ही स्पर्धा अजनबी स्पोर्ट्स चषक. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 1 लाख रुपये, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 50,000, तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 25,000. ही सेमीफायनल 24 संघ या स्पर्धेमध्ये खेळले आणि 24 स्पर्धांचा आपण 24 संघांचा विचार केला तर 8 मधून एक संघ पुढे आला. त्या 3 संघांमध्ये लकी ड्रॉ झाला आणि त्यामध्ये फायनलला पोहोचला नेरूळचा 40+ संघ. ऑन साईडला खेळण्याच्या ऐवजी ते पसंत केलंय थर्डमॅनला खेळण्याचं काम केलंय. स्विचिच्या स्वरूपात नमितच्या बॅटमधून शुभम डाकीच्या विरोधात चौकार.
चांगली गोलंदाजी करतोय सध्याच्या घडीला पेठ संघाच्या विरोधात. पंचांकडे अपील केली जाते. पुन्हा नाबाद घोषित केले. लेगबाईच्या स्वरूपात आणखी एक धाव. सुशांत मोकल यष्टांच्या मागून मार्गदर्शन करत असताना सर्वच गोलंदाजांना आयकॉन प्लेयर तुमच्या टीममध्ये असल्यानंतर त्याचा एक्सपिरियन्स तुमच्या नेहमी कामी येतो. चॅम्पियन्स ट्रॉफी चालू आहे आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये उद्या भारत विरोधात पाकिस्तान. सर्वांचं लक्ष त्या सामन्याकडे लागले. मागच्या वेळी जेव्हा दुबईमध्ये लढत झाली होती तेव्हा थोडं विचित्र घडलं होतं. आता पाहूया पुन्हा दुबईत आपण खेळणार आहोत. 15 धावा 1 विकेट. फुल टॉस बॉल मिड विकेटला. व्हॉट अ प्लेयर ओमकार पाटील. व्हॉट अ क्लास हिट बाय ओमकार पाटील. कमालीचा फटका. बॉल सीमारेषा पार. षटकार. म्हणजे त्याच्या फलंदाजी पाहण्याला एक प्रश्नच येत नाहीये. प्रेक्षक वर्ग ज्याच्या फलंदाजीवरती फिदा आहे तो ओमकार पाटील. बॅटची कडा घेऊन मागे चाललाय. बॉल थांबवले ओमकार पाटीलने. संगीत क्षेत्रामध्ये आपण कित्येक वेळा पाहिले. इथे पहा पंचांकडे अपील. सुशांत मोकल. कारण विकेट महत्वाची आहे. पहा सगळ्यांनीच जोरदार अपील केली परंतु त्यांना ठाऊक आहे की ओमकार पाटील तिथे पोहोचलाय. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 5 ओव्हरची मॅच. स्कोर जाऊन पोहोचलाय तो. थर्ड अंपायर देखील दिलेला आहे. तपासलं जाईल एक्झॅक्टली ओमकार पाटील नक्की कुठे होता. यस पोहोचलाय. सेफ आहे. 2 ओव्हर. धावा आहेत त्या मात्र 21. संगीत क्षेत्राचा आपण इथे नक्कीच उल्लेख केला होता. संगीत क्षेत्रामध्ये कित्येक तबला वादकांना तुम्ही पाहिलं असेल आणि मग त्याचं विश्लेषण करत असताना कित्येक जे अँकर असतात. आमचे निलेश नाईक देखील असे कार्यक्रम नेहमी करत असतात. मग ते म्हणतात की या तबला वादकाची बोटं काय तुपात तर बुडवलेली नाही आहेत ना. खरोखर असं ऐकायला मिळतं कारण ते मराठी भाषा तिचा साजच काय वेगळा आहे. मला असं वाटतंय की ओमकार पाटीलची बोटं नाही परंतु ओमकार पाटीलचं मनगट तुपातच बुडवलेलं आहे. त्याच्याकडे असलेले मनगटी फटके कमालीचे आहेत. त्याच्याकडे असलेला टाइम क्लास आहे. त्याची नजरच काय पहा. तो गुडघा त्याने टेकवला की तिकडून आवाज येतो षटकाराला. ही त्याची खासियत आहे आणि त्याचे फटके या स्पर्धेमध्ये नक्कीच आपण पाहिलेत. 2 ओव्हरमध्ये 21 धावा. तिसऱ्या षटकात वेदांत डाकी आलाय. पहिलं षटक टाकलं होतं प्रवीण बोरने. दुसरं षटक शुभम डाकीने. ताकद लावायची होती या फटक्यावरती. फोर्सफुली खेळण्याचा प्रयत्न होता नमित पगडेचा. टप्पा थोडा मागे ठेवला. पूल मारण्याचा प्रयत्न परंतु बॅट वेगाने फिरली. त्यानंतर मात्र चेंडू आला. तिसरं षटक चालू आहे. 5 ओव्हरचा हा सामना. RCC पेठ यश एंटरप्राइजेस नावाने हा संघ खेळतो आणि त्यांच्या विरोधात बोरखार. टेक ऑफ घेतले. पहा वेदांत डाकी शांत आणि संयमी हा खेळाडू आहे आणि त्याचे ॲक्शन एकदम स्मूथ आहे. कुठेही जास्त काही नाही आहे परंतु टप्पा पडतो आणि हे असे गोलंदाज फार घातक असतात. टप्पा पडला आणि अतिरिक्त उसळी मिळाली या चेंडूवरती. कमालीचं लाईव्ह टेलिकास्ट 24 लाईव्ह इव्हेंट्स कडून. 21 धावा 1 विकेट. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॉल आला फाईन लेगला. थेट अंगद पाटीलच्या दिशेने. षटकार. क्रीज मध्ये गेला आणि त्या क्रीजचा वापर करून हा फटका मात्र केसला. अंगद पाटीलने चांगला झेल घेतला परंतु तो सीमारेषेच्या बाहेर त्याच्या साथीदाराचा. कारण आज आयकॉन प्लेयर अंगद RCC पेठचा. 27 धावा 27. थर्ड ओव्हर. 2 डॉट बॉल नंतर आज षटकार. फटका फसलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. वेगाने धावत येतोय. झेल होईल का आणि ते झेल घेतले. रनिंग कॅच. फलंदाज बाद नमित पगडे.
देखील साथ फार महत्त्वाचं आहे, कारण माझे सर्व समालोचक मित्र डे नाईट फॉर्मॅटमध्ये देखील सातत्यानं स्पर्धा करत असतात. मग त्यांच्या आवाजाची देखील काळजी आणि प्रेक्षकांचं देखील मनोरंजन यासाठी डीजेची साथ नेहमीच असायला हवी. काळ बदलतोय, चित्र बदलत आहेत आणि सुवर्ण दिवस अगदी आपण पाहतोय ना की या क्रिकेटला आलेले आहेत. ग्रामीण क्रिकेटला स्ट्रीट टू स्टेडियम ISPL यंदाच्या वर्षी पाहिली लाख मोलाची पारितोषिकं खेळाडूंना मिळायला लागली. ही खरोखरच चांगली गोष्ट आहे. बंटी जोशी आलाय, ताकद झोकली होती या फटक्यावरती. लॉंग ऑफच्या दिशेने प्रवीण भोईर आहे, फक्त एकच धाव मिळेल. वेदांत डाकीचं मी विशेष कौतुक करेल, जास्त काही करत नाहीयेत. फार अवरेज प्लेयर असतात माहिती तुम्हाला, अवरेज, की जे टॉपला पण येत नाही, विद्यार्थी देखील, आणि ते नापासही होत नाही, मिडलमध्ये राहतात, बरोबर काम साधतात. तसा वेदांत डाकी आहे, जास्त काही करत नाही, फक्त धावा दिल्यात त्या 7. हा खोलात टाकला होता ओमकार पाटीलसाठी चेंडू, ऑन साईडला मिड विकेटला. फिल्डिंगची स्टाईल भयानक आहे या क्षेत्ररक्षकाची, परंतु कॅचेस चांगल्या घेतोय. फक्त एकच धाव. 3 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालाय. पहिल्या ओव्हरमध्ये धाबा आल्या त्या 10, दुसऱ्या ओव्हरमध्ये 11. वेदांत डाकी याच गोलंदाजाच्या विरोधात आपण अगदी याच गोलंदाजाच्या विषयी आपण इथे चर्चा करत होतो. त्याने धावा दिल्या त्या 8, एक विकेट त्यानं घेतली, एक षटकार देखील त्याच्या ओव्हरमध्ये आला. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 29 वरती 2 विकेट. सन्माननीय डॉक्टर NB लोखंडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण त्यांना सन्मानित करत आहोत. मी विनंती करतोय आयोजक मंडळी यांना की आपल्या शुभ हस्ते आपण डॉक्टर NB लोखंडे साहेबांना सन्मानित करावं. डॉक्टर साहेबांना विनंती की आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. डॉक्टर NB लोखंडे साहेबांचा सन्मान आपण संदीपजी म्हात्रे, संपूदादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते करतोय. धन्यवाद डॉक्टर साहेब, आपली उपस्थिती आम्हाला इथे लाभली. आम्ही आपले मनापासून आभारी आहोत. कोरोना काळामध्ये हे खरोखरच देवदूत होते आपल्यासाठी. आणि डॉक्टरांचे नाही, देव कुणी पाहिलं होतं, मंदिरं बंद होती आणि या डॉक्टरांनी सर्वांनाच आपल्याला साथ दिली. त्यांचा सत्कार इथे संपन्न झालाय. एक वेगळ्या स्टाईलने ओमकार पाटीलचा प्रयत्न होता मागे खेळण्याचा. फक्त एकच धाव. लॉंग ऑन वरून प्रवीण भोईर आवाज देत होता की ओमकार पाटील परत स्ट्रायकिंग एंडला नको, फक्त एकच द्या, कारण त्याला ठाऊक आहे त्याच्या बॅटमधून मात्र धावा येत आहेत. धावा आहेत त्या आतापर्यंत 30 विकेट गेल्या. 2 चौथं षटक चालू आहे. What a great shot, straight down the ground. बंटी जोशीच्या बॅटमधून आला हा षटकार. एक सिंगल मात्र इथे घेतले. धावा संख्या जाऊन पोहोचले 37 वरती 37. चौथं षटक गोलंदाजीसाठी शुभम. मिड विकेटला फटका खेचलाय. काय कमालीची फलंदाजी चालू आहे ओमकार पाटील कडून. मुरबीचा सुपरस्टार आणखी एक खेचतोय चौकार.
खतरनाक खेळाडू आहे ओमकार पाटील आणि त्याचे कलात्मक फटके के एल राहुलला फॉलो करतो आणि त्याच प्रतीचे फटके त्याच्या बॅटमधून थांबवले बंटी जोशीने ओमकार पाटीलला. निर्धाव चेंडू टाकलाय शुभम डाकीने. 2 षटकांचा स्पेल. मला असं वाटतं एक चेंडू शेवटचा शिल्लक आहे शुभम डाकीच्या या षटकातील. 4थं षटक मार्गस्थ धावा झाल्यात. 41 5 षटकांचा सामना सेमीफायनल सध्याच्या घडीला अजनबी स्पोर्ट चषक आयोजित चषक ही स्पर्धा 3 दिवस रात्रींमध्ये आपण खेळ पाहिला. आजची ही शेवटची रात्र. फायनलला जाऊन पोहोचलाय 40+ संघ नेहरू. डाऊन द ग्राउंड. नुसते स्वीपचे नाही तर समोर व्ही शेपमध्ये तेवढाच मी निष्णात फटकेबाजी करतो. बॉल चाललाय सीमारेषा पार. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. शेवटच्या बॉलवरती आलाय चौकार. धावा झाल्यात त्या 45. एक गोष्ट मला अजूनही आठवते की 4 ते 5 वर्षापूर्वीचं ओमकार पाटील जेव्हा स्वीपचे फटके, कारण ट्रेंडिंग आहेत ना की आमूलाग्र बदल क्रिकेटमध्ये नेहमी होत असतात. कोणतेही क्षेत्र असू दे. ज्या झोनमध्ये तो खेळायचा स्क्वेअर लेग आणि त्याचबरोबरीने तेव्हा कित्येकदा खेळाडू चर्चा देखील करायचे की कदाचित ओमकार पाटील याच झोनसाठी तयार झाला असेल. परंतु जसा हा खेळाडू परिपक्व बनत गेला, या खेळाडूने कव्हर्सला असतील, स्विचिटचे फटके असतील, या खेळाडूने लॉंग ऑनला फटकेबाजी असेल, या खेळाडूची लॉंग ऑफला फटकेबाजी असेल, जशी परिस्थिती, जसं क्रीडांगण तसा खेळ, तशी स्पर्धा, तसा खेळ मात्र बहरत गेला तो ओमकार पाटीलचा. आणि सुपरस्टार बनायला तुम्हाला वेळ घ्यावा लागतो, सराव करावा लागतो, तितका वेळ ग्राउंडवरती द्यावा लागतो. त्यानंतर तुम्ही खेळाडूंच्या प्रेक्षकांच्या पसंतीस येऊन पोहोचता. खोलवट टप्प्याचा चेंडू. बॅटची कडा मात्र इथे घेतले बंटी जोशी. 1 धाव नक्कीच घेतोय. स्ट्रायकिंग एंडला दिसेल तो ओमकार पाटील. 13 चेंडू 25 वर खेळतोय ओमकार. धावा झाल्यात त्या 46. सुमित ठाकूर आलाय शेवटच्या षटकात. प्रवीण भोईरने पहिल्या ओव्हरमध्ये धावा दिल्या त्या 10. शुभम डाकीने 2 ओव्हर टाकल्या. विकेट त्यांनी 1 घेतली आणि प्रवीण भोईर अगदी शुभम डाकीच्या विरोधात 27 धावा मात्र आल्या. वेदांत डाकी फक्त 8च धावा दिल्या त्याने तिसऱ्या षटकात. चांगली गोलंदाजी राहिली वेदांत डाकीची. लास्ट ओव्हर आहे, पाहूया कितपत टार्गेट सेट करेल आरसीसी पेठ हा संघ. शॉर्ट पिच बॉल मागे खेचलाय. ही चुकी केले गोलंदाजाने. बॉल चाललाय सीमारेषा पार. असे चेंडू तुम्ही ओमकार पाटीलला टाकू शकत नाही. चौकार. व्हेरी डेंजरस कस्टमर. फाईन लेगला चौकार त्याने केसलाय. स्कोर जाऊन पोहोचलाय 50 वरती. अर्धशतक कंप्लीट झालाय आरसीसी पेठ संघाचं. शेवटचं षटक ओमकार पाटील. 14 बॉल 29. फटका हवेत. लॉंग ऑफला फिल्डर. चूक झाली ओमकार पाटील कडून आणि इथे झेल मात्र घेतला गेलाय. ओमकार पाटील बाद. महत्वाची इनिंग मात्र इथे संपुष्टात येते. ओमकार पाटील बाद झालाय. 15 बॉल 29 धावांचं त्याने योगदान दिलं ॲज अ आयकॉन. कारण बऱ्याच जणांना प्रश्न, ज्यांनी स्क्रीन आत्ताच ऑन केली असेल, जे पाहत असतील हा सामना, त्यांनाही विचार पडला असेल की नक्की एक्झॅक्टली ओमकार पाटील आरसीसी पेठ टीम आयकॉनची संकल्पना अजनबी स्पोर्ट्स ओळे संघाकडून. 2 आयकॉन प्लेयर, बरेचसे आयकॉन प्लेयर या स्पर्धेमध्ये खेळले. 3 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा यॉर्क बॉल इथे टाकलाय. वेगानं मात्र इथे बीट केलं बॅटरला. बॅटची कडा घेऊन मागे आला चेंडू. 1च धाव. धावसंख्या 51, 51. सुमित ठाकूर शेवटचं षटक.
प्रवीण भोईर, शुभम डाकी हे फ्रंटलाईन बॉलर आहेत, परंतु आत्तापर्यंत वेदांत डाकी आणि सुमित ठाकूरने चांगली गोलंदाजी केली, हे विसरून चालणार नाही. लास्ट टू बॉल 51. पुन्हा यॉर्क बॉल मात्र इथे टाकलाय. भन्नाट गोलंदाजी सुमित कडून. लास्ट ओव्हरमध्ये फेक झाले, विकेट किपर एंडला आणि इथे 2 धावा. प्रत्येक धाव इथे महत्वाची आहे. रातो के कातिल आरसीसी पेट टीम जाऊन पोहोचले आता 53 वरती. शेवटचा चेंडू बंटी जोशी आहे. 5 चेंडू 11 वरती तो खेळतोय. कितपत टार्गेट असेल? 60. षटकाराला तर नक्की 60 टार्गेट होईल. चौकाराला तर 58. धावा थांबवल्या तर 55च्या आतमध्ये. कितपत धावा येणार शेवटच्या चेंडूवरती? लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. पुढे आला होता बॅटर, खोलात टाकला होता बॉल, फटका फसलाय. शेवटच्या बॉलवरती सुमित ठाकूरने घेतले विकेट. मी कौतुक करेल वेदांत डाकी 3रं षटक, सुमित ठाकूर 5वं षटक. या दोनही गोलंदाजांनी मात्र फक्त धावा दिल्या ते 8-8 प्रत्येकी. विकेट घेतल्या 3. 16 धावा आल्या या 2 ओव्हरमध्ये. बंटी जोशी 6 बॉल 11 वरती बाद झाला. शेवटच्या चेंडूवरती त्याचा झेल घेतला लॉंग ऑफला. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता बंटी जोशीचा. 5 षटकांचा खेळ झालाय समाप्त. सेमीफायनलची लढत चालू आहे. यश एंटरप्राइजेस आरसीसी पेट संघाची धावसंख्या 53-54 धावसंख्येचं लक्ष ठेवण्यात आलंय. अश्विन, स्मृती, रियान शिलेबन, तिसाई मरुआई बोरखारच्या विरोधात. बोरखार या संघाला आरसीसी पेट संघाच्या विरोधात सर्वांचा मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. अजनबी स्पोर्ट्स ओळेच्या वतीने प्रेक्षकांची गर्दी मैदानावरती. ओळे म्हटल्यानंतर तुम्हाला नक्कीच गर्दी पाहायला मिळते. साखळी मैदान हे तयार झालं. पहिले मैदान होतं विठ्ठल रखुमिडी जे क्रीडांगण, आता ते सध्या अस्तित्वात नाही आहे. हे साखळी मैदान आहे. इथे अनेक स्पर्धा मात्र नेहमी घडत असतात आणि योगायोग नेहमी जुळून येतो की या गावामध्ये येण्याचा आणि त्याचबरोबरीने समालोचन करण्याची संधी. या गावाने माझ्या समालोचन जर का मी अजूनही समालोचक मी झालो की नाही मला अजून ठाऊक नाही, परंतु प्रेक्षक बोलतात, खेळाडू म्हणतात म्हणून तोपर्यंत ठीक आहे. परंतु माझ्या जडणघडणीमध्ये ओळेचं सर्वात मोठं योगदान आहे मी नक्कीच म्हणेल. 5 ते 6 वर्षांपूर्वी जेव्हा मी इथे आलो होतो, मला बऱ्याच आठवणी आहेत. मी ओळे प्रीमियर लीगमध्ये आलो कारण पहिल्यांदा असं घडतं की ओळे प्रीमियर लीगला मला वेळ द्यायला मिळत नाही आहे. नाहीतर ही माझ्या अगदी हृदयाच्या जवळची स्पर्धा आहे ओळे प्रीमियर लीग, म्हणून मी हे नक्की म्हणते. मला बऱ्याच आठवणी आहेत या स्पर्धेच्या. ओळे प्रीमियर लीगमध्ये आलो त्या वर्षी तब्बल 36 समालोचकांनी भेट दिलेली ओळे प्रीमियर लीगला. म्हणजे तुम्ही समजून जा की समालोचकांसाठी ओळे प्रीमियर लीग ही स्पर्धा किती महत्त्वाची होती. तुम्हाला हायलाईट व्हायचे तर ओळे प्रीमियर लीगमध्ये या, ही खरी गोष्ट आहे. आणि मी निखिल बाबरचे मनापासून आभार व्यक्त करेल की ज्याने मला कर्जतमधून इथे आणला. कारण आमच्याकडे कबड्डी पिकते, कबड्डीचे आमच्याकडे क्रिकेट आहे परंतु एवढं जास्त नाही आहे. आणि मला एवढं टेन्शन आलेलं की जिथे म्हणजे एवढ्या मॅचेस खतरनाक होत होत्या OPLच्या, तेव्हा देखील 12-12 संघ खेळत असताना मी थक्क होतो. ही गावची आहे की तालुक्याची आहे स्पर्धा. एवढ्या भन्नाट मॅचेस देखील होत होत्या कारण एवढ्या प्रगल्भ रीतीने क्रिकेट एखाद्या गावचं असेल याचा मला कधी अंदाजही बांधता आला नव्हता. आणि तेव्हापासूनचं हे नातं आज तागायत तसंच्या तसं आहे. आणि अनेक आठवणी आहेत. मला एक आठवण अजूनही आठवते
त्या विठ्ठल रुक्मिणी मैदानावरची निलेश एक खेळाडूला मला असं वाटतं दुखापत नाही तर तो खेळताना, कारण नाईट खेळून आला होता, दिवसा खेळताना त्याला थोडे इथे डाऊन झालं, त्याला म्हणजे एनर्जी डाऊन झाली. तर मी सहज अशा फिटनेसबद्दल चर्चा केली. मी जेवायला आलो 1-1:30च्या सुमारास आणि त्या प्रेक्षकांनी पटकन मला विचारलं, तुम्ही मगाशीच कॉमेंट्री करत होता का, फिटनेसच्या टिप्स देत होत्या? बोललो हां. तर त्याने माझ्याकडे नजर टाकली अशी वरती. मी थकीत झालो, कारण नजर टाकल्यानंतर मला कळालं की त्याचं म्हणणं काय होतं की तुझ्यासारखा माणूस टिप देणं फिटनेसच्या असं कसं असू शकतं. मी वरती येऊन कोणाला तरी सांगितलं, परंतु समालोचक आहे ना, उत्तर तर द्यायला हवं. मग मी कॉमेंट्रीमधून सांगितलं त्यांना की तेव्हा रवी शास्त्री कोच होते भारतीय संघाचे आणि चेतन पाटील होते आष्ट्याचे, ते स्टेजवरतीच होते. तेव्हा मी पटकन म्हटलं, रवी शास्त्री यांचा फिटनेस तुम्हाला माहिती आहे ना कसा आहे, परंतु भारतीय संघ जिंकतोय ना विराट कोहलीच्या कॅप्टनशिपमध्ये, म्हणून ते दिसण्यावरती जाऊ नका, माझ्या सांगण्यावरती जा. अशा बऱ्याच आठवणी आहेत आणि अनेक कलाकार प्रेक्षक देखील ओळेमध्ये मला भेटलेले आहेत, ज्याने अनेकदा प्रश्न देखील विचारलेत. म्हणून ओळेमध्ये आल्यानंतर शब्दही सांभाळून वापरावे लागतात, रेकॉर्ड सांगताना देखील सांभाळून सांगावं लागतं. जर का माहिती नसेल तर ओळेमध्ये रेकॉर्ड सांगूही नये, नाही तर नंतर तुम्हाला व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट आणि मेसेज येतो, सर हे का असे तुम्ही बोलले. हे पण केले ओळेकरांनी आणि तुम्हाला सांगणारे असावेत तेव्हा तुमच्यामध्ये बदल होतो. ही खूप गोष्ट चांगली, म्हणून ओळेकरांची साथ नेहमी मला लाभले. OPLला शुभेच्छा, मॅचला पण शुभेच्छा देऊया. आपण मॅचकडे जाऊया. माझी वटवट थोडी थांबवतो आणि निलेश लाईक यांना कॉमेंट्री बॉक्समध्ये आमंत्रित करतो. 30 बॉलमध्ये दावा करायचे त्या 54. शुक्रिया सर. मैच दूसरे सत्र का, दूसरे पारी का, अजनबी स्पोर्ट्स ओवले ट्रॉफी का ये सेमीफाइनल का मुकाबला 54 रन का पीछा, सुशांत वर्सेस अंगद पाटिल. तेज गेंद आउटसाइड द ऑफ स्टंप रखा था, रडार से दूर रखने का प्रयास, उछाल भी थी, वाइड का इशारा था वो अंपायर द्वारा. शॉट थर्ड मैन पर ओमकार पाटिल, जिन्होंने सजीले अंदाज में बहुत ही बढ़िया स्ट्रोक्स खेले थे शुरुआती दौर में. उसके बाद ज़्यादा कुछ रन आए नहीं, 54 रन ही आए 5 ओवर में. इतने ज़्यादा रन है या नहीं, अंगद पाटिल की गेंदबाजी ही ये तय करेगी. राइट आर्म ओवर द विकेट अंगद पाटिल. आइकॉन खिलाड़ी, इनामपुरी एक्सप्रेस के नाम से चर्चा में है, सुर्खियों में है. अपील काफ़ी लाउड, क्योंकि अपील ही आपको बहुत कुछ दिखाती है. अपील से क्या होता है, गेंदबाज का मनोबल बढ़ता है, बल्लेबाज दबाव में आता है, जो कि क्षेत्र रक्षक हैं उनका भी मनोबल बढ़ता है, वो और चार्जअप होते हैं. और जब दूधिया रोशनी में आप खेलते, एक बड़ी प्रतियोगिता खेलते, सेमीफाइनल जैसा मुकाबला खेलते, तो ये बातें बिल्कुल होनी ही चाहिए. अंगद पाटिल वाइड के साथ उन्होंने शुरुआत की है. सुशांत मोकल और सज्जन मोकल, गावदेवी कड़वे के कप्तान, आज बढ़िया अपनी टीम के लिए बहुत ही बढ़िया स्क्वायर कट, बैकफुट पर गए, वेट को ट्रांसफर किया, पीछा किया, बल्ले का मुखड़ा खोला और थर्ड मैन और गली के बीच में से सुई में से धागा पिरोया. डीप थर्ड मैन सीमा रेखा के बाहर, पहला चौका. कि ये कलात्मक स्ट्रोक, जैसे हम थोड़ा सा स्लाइटली स्क्वायर कट का शॉट उन्होंने खेला. दिशा दे, इस बार देखिए तेज वापसी की है. चौका खाने के बाद कहीं ना कहीं आग बबूला हो उठते हैं तेज गेंदबाज, और वही ऐसा करते हैं जिससे हम डेप्थ ऑफ द क्रीज वाइड यॉर्कर का इस्तेमाल किया. अंगद पाटिल ने हमेशा दिशा और टिप्पे पर सटीक रहते हैं, हमेशा बड़ी बड़ी प्रतियोगिताएं खेलते हैं, अनुभव है, बहुत ही कम समय में उतना अनुभव उन्होंने अर्जित किया है. पीछे गए, जगह बनाने की कोशिश की थी, लेकिन इस बार सुशांत मोकल को बीट किया. एक तरफ यश एंटरप्राइजेस RCC पेट, जिनकी गेंदबाजी शुरू है, और दूसरी तरफ तीसाई मरुआई बोरखार, जो टीम एक बड़े नाम के साथ अश्विन स्मृति रियांश 11 तीसाई मरुआई बोरखार,
ये देखिए लाउड अपील, लाउडली अपील, 2 बार बीट करना आसान नहीं है, 54 का पीछा कर रहे हैं। और मैंने कहा अंगद पाटिल के 2 ओवर्स काफ़ी निर्णायक रहेंगे इस दूसरे इनिंग में, जब ओमकार पाटिल की बढ़िया बल्लेबाजी हुई। ओमकार पाटिल की अगर हम बात करें तो पहले इनिंग में उनका साथ बहुत ही बढ़िया तरीके से 29 रनों की एक यादगार पारी उन्होंने खेली थी। 15 गेंदों पर 10 रन बनाए थे नमित ने, और उनका साथ बंटी ने भी दिया था 11 रन। कुल मिलाकर रनों की संख्या उनके माध्यम से 53 रन बने थे 5 ओवर के प्रति पारी में, 53 रन बने थे। 54 का पीछा, अब तक रन संख्या 5 रन 5 गेंदों के बाद। इस बार कवर्स पर खेला है, गैप सिलेक्शन किया है, पीछे फील्डर काफी बढ़िया रोक दिया है। मैदान में फुटबॉल, लियोनेल मेसी रोनाल्डो की याद ताज़ा करते हुए, सुनील छेत्री की याद ताज़ा करते हुए टीम के लिए 2 रन बचाए, और 2 रन बहुत ही ज़रूरी है। और सभी उनके खिलाड़ियों ने उनको ताली बजाकर उनका हौसला बुलंद किया, उनकी फील्डिंग का जो स्तर था उसका सम्मान किया, तालियां बजाई, 2 रन जरूर बचाए। आखिरी गेंद पर 2 रन आए और 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 54 का पीछा करती हुई टीम यहां पर पहुंची है 7 रन बगैर किसी विकेट के। के पास कहाँ होते हैं नक्शे, लेकिन वो फिर भी ढूंढ लेते हैं रास्ते। मंजिलें आपको मिलनी है तो आपको राह बनानी होगी, और मराठी में कहावत है इच्छा तिथे मार्ग, और हिंदी में उसे कहा जाता है चाह जहाँ राह वहाँ। और अगर चाहत है फाइनल में पहुंचने की तो दोनों ही टीमों को पुरजोर कोशिश करनी होगी, क्योंकि पीपल डोंट रिमेंबर नंबर 2। चांद पर पहले कौन गया ये सबको पता है, दूसरा कौन गया ये सबको पता होता नहीं है। टूर्नामेंट किसने जीती ये लोग ध्यान में रखते हैं, रनर अप कौन हुआ इसे ज़्यादा ध्यान में नहीं रखा जाता। इसलिए पीपल डोंट रिमेंबर नंबर 2, ऑलवेज रिमेंबर नंबर 1। और नंबर 1 बनने की कोशिश इस माया नगरी में, इस रायगढ़ नगरी में, इस ओले नगरी में सेमीफाइनल का मुकाबला। पिछले मैच के हीरो सज्जन स्ट्राइकर एंड पर, पारी की दूसरी ओवर लेकर गेंदबाजी मार्ग पर बंटी जोशी। तेज गेंद, बंटी के ऊपर आक्रमण, अपने फॉर्म को बरकरार करते हुए पीछे गए, थोड़ा सा स्लाइस किया, पॉइंट के बिल्कुल फील्डर के दाहिने ओर के गैप को सिलेक्ट किया, और गेंद डीप पॉइंट सीमा रेखा के बाहर, 4 रन। वाले घर नहीं और सज्जन मोकल को किसी का डर नहीं। बहुत ही शानदार शुरुआत अपने फॉर्म को बरकरार रखते हुए 4 के साथ अब स्कोर रुद्धिंगत होता हुआ 11 रन। 11 यह आंकड़ा 2011 का विश्व कप भारत ने उठाया था, उसके बाद विश्व कप की प्रतीक्षा अभी भी है। अगर चैंपियंस ट्रॉफी उठाते तो प्रतीक्षा थोड़ी सी कम होगी। इस बार बढ़िया शॉट, कवर्स पर कलात्मक स्ट्रोक। इस बार राहुल द्रविड़, विराट कोहली की याद ताजा करने वाले ये स्ट्रोक। पहला स्ट्रोक पॉइंट के ऊपर से, दूसरा स्ट्रोक कवर के बिल्कुल बगल में से सुई में से धागा पिरोया डीप कवर सीमा रेखा के बाहर। लगातार का सज्जन मोकल के बल्ले से निकलता हुआ दूसरा चौका। मोकल के बल्ले से 4 रन निकलते हुए सज्जन मोकल के लगातार के 2 चौके, और जो रन संख्या आई है उसमें 3 चौकों के साथ रन संख्या 15 रनों पर। 54 का पीछा बंटी जोशी गेंदबाजी की बागडोर संभालते हुए। बंटी जोशी एक होनहार खिलाड़ी है, एक ऑलराउंडर है, कई बार अपनी टीम के विजय रथ में एक अहम भूमिका निभाते हैं। स्लाइस किया, बगल में से निकाला, ये देखिए ये जीवन दान भी कौन होगा महान। मिला सज्जन को जीवन दान, क्या होगा दान, क्योंकि ये फाइनल का होगा पायदान। ये लगातार का तीसरा चौका आता हुआ बिल्कुल विकेट कीपर शॉट गली के बीच में से निकलता हुआ, किसी व्हाट्सएप मैसेज की तरह तेज जाती हुई गेंद लॉन्ग स्टॉप सीमा रेखा के बाहर, 4 रन।
भाषेत म्हटलं तर आईला काय झाला, फील्डर को भी पता नहीं था, विकेट कीपर के बगल में से हाथ डाले या ना डाले। बंटी जोशी के ऊपर आक्रमण, इस बार ऑफ ड्राइव किया था, गेंद जाती हुई, ओ भाई टांगों में से दरार, गेंद हो गई फरार, मिलेंगे रन 4 तो होगा बेड़ा पार। ये चौथा चौका आता हुआ डीजे। होते हुए वो कहते हुए दाल बाटी चूरमा, सज्जन मोकल यहां पर सूरमा होते हुए, एक पॉइंट के ऊपर से चौका, एक कवर्स पर चौका, एक भागे का चौका बिहाइंड स्टंप्स लॉन्ग स्टॉप पर, और एक डीप कवर पर खराब फील्डिंग। 4 रन और 16 रन इस ओवर से बंटी जोशी की ओर। ये देखिए, ये गुस्सा है, ये बात होनी चाहिए। जब तेज गेंदें होती है, तेज गेंदों पर आक्रमण होता है, तो गेंदबाज हमेशा आग बबूला जरूर होता है, और ये होना ही चाहिए। क्रिकेट में आपको तन मन धन देकर खेलना होता है। सेमीफाइनल जैसा बड़ा मुकाबला आप खेल रहे हैं, न्यूजीलैंड ऑस्ट्रेलिया का मुकाबला ऐसा लग रहा है। फिर से डेप्थ ऑफ द क्रीज ड्राइव किया था, डीप में फील्डर है, कवर्स के फील्डर अंगद पाटिल अब तेजी के साथ उनके पीछे आते हुए, कदम कदम बढ़ाए जा, खुशी के गीत गाए जा, ये जिंदगी है कौम की, तू कौम पर लुटाए जा। और यही प्रेरणा हमें भारत देता हुआ, यही प्रेरणा हमें ये क्रिकेट देता हुआ, हिंदू मुसलमान सिख ईसाई सब है क्रिकेट में भाई भाई, और सबका भाईचारा क्रिकेट से आगे हमें ले जाता हुआ। 54 का टारगेट, 17 रन इस ओवर में आए हैं, 24 रन बने हैं, अभी भी 30 रन दूर रहेगी टीम 18 गेंदों पर। हर ओवर में 10 रन, 18 चेंडू आणि 30 धावांची गरज। तो दीजिए मौका डीजे SDC। का यह समा है, रन संख्या 30 की जरूरत 18 गेंदों में, 18 चेंडू 30 धावांची गरज, प्रति षटक 10 धावांची आवश्यकता असेल। हर एक ओवर में 10 रन रिक्वायर्ड रहेंगे। सुशांत मोकल 6 पर खेलते हुए, रन संख्या 24 बने हैं और 30 की जरूरत। सज्जन मोकल 17 पर खेलते हुए दूसरा ओवर समाप्त हुआ है, 24 रन आए हैं। पहली ओवर एक मैं कहूँगा कारगर हुई है, दबाव बनाने की कोशिश बिल्कुल सटीक लाइन और लेंथ के साथ अंगद पाटिल ने की थी, 2 बार अपील भी उन्होंने किया था। हालांकि अंगद पाटिल के ओवर में ज़्यादा मौका मिला नहीं था सज्जन मोकल को। सज्जन मोकल ने अच्छा ड्राइव किया है, रडार से बिल्कुल थोड़ा सा बाहर गेंद थी, चौथे 5वें स्टंप पर थी, ड्राइव किया था ऑफ साइड पर, बल्ले का कोण खोलकर डीप में स्वीपर कवर पर फील्डर तैनात थे। 1 ही रन। सुशांत मोकल अब स्ट्राइक पर आते हुए, 18 गेंदों में 30 की जरूरत, हर एक ओवर में 10 रन बनाने की कोशिश करेंगे। 17 गेंदें और 29 की दूरी। अब आदरणीय उमेश दादा भोईर हमारे बीच, स्कोरर, स्टैटिस्टिशियन, सब काम वही करते हुए ये बड़ा मुकाबला है। एक तरफ यश इंटरप्राइजेस RCC पेट वर्सेस अश्विन स्मृति रियांश 11 तिसाई मरुआई बोरखार की बल्लेबाजी। 54 का पीछा, इस बार फुल टॉस, लेकिन मैं कहूंगा फॉर्म से जूझते हुए सुशांत मोकल, एक आसान गेंद पर विकेट मिला, डीप स्क्वायर लेग पर एक आसान कैच, और सुशांत मोकल शिकार बने अंगद पाटिल का। धीमी ही सही, लंबी रखना अपनी उड़ान, और कठिन परिश्रम के बिना कहाँ बनता है कोई महान। दोनों ही टीमें परिश्रम करती हुई, सुशांत मोकल संघर्ष करते हुए नजर आए। सज्जन मोकल काफ़ी मैं कहूँगा इम्प्रेसिव नजर आए, वो बहुत ही आसानी के साथ बल्ला घुमा रहे थे। अंगद पाटिल की 2 बार चकाया था, हालांकि सुशांत को उन्होंने
और एक लोअर फुल टॉस गेंद पर ऑन साइड पर मोड़ने का प्रयास किया था, फाइन लेग पर फील्डर थे और एक आसान सा कैच। सुशांत मोकल आउट होने के बाद एक आइकॉन खिलाड़ी प्रवीण भोईर। सज्जन मोकल 18 पर खेलते हुए 25 रन, 1 विकेट के नुकसान पर रन संख्या जाती हुई 25 पर। अब 16 गेंदें और 29 रनों की जरूरत, 16 चेंडू 29। इस बार डिफेंसिव शॉट था, बिल्कुल गेंद स्टिक टू स्टिक कर रहे हैं और इसके लिए ज़्यादा हाथ खोलने का मौका नहीं है। ओमकार पाटिल देखिए बिल्कुल अपने लेफ्ट हैंड से इस तेज थ्रो को उन्होंने कवर किया। 26 रन संख्या स्कोर बोर्ड पर। अंगद पाटिल बढ़िया ओवर करते हुए अब तक 1.3 ओवर के बाद मात्र 9 ही रन उन्होंने खर्च किए हैं और सलामी बल्लेबाज सुशांत को आउट किया है। 15 गेंदें और 28 रनों की जरूरत। एक संघर्षपूर्ण मुकाबला, सेमीफाइनल का मुकाबला। सज्जन मोकल और प्रवीण भोईर ये जोड़ी मैदान पर। दूसरे विकेट के लिए साझेदारी बनती हुई अंगद पाटिल, निर्णायक उनके 2 ओवर अपने स्पेल के। डिफेंसिव शॉट, हालांकि दायरे के अंदर शॉट मिड विकेट पर फील्डर नहीं था, इसका फायदा मिला, नहीं तो अगर वहां पर फील्डर होता तो जरूर एक कैच हो सकती थी। लेकिन भली भांति जानते हैं सज्जन मोकल कि डिफेंस कहाँ पर करना है। अटैक इज द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेंस ऐसा कहा जाता है, लेकिन क्रिकेट में हमेशा तलवार का काम नहीं रहता, कभी कभी सुई से भी काम चल लेता है। वही कहते हुए डिफेंसिव शॉट अच्छा ऑफ फ्लिक किया था उन्होंने। वाह भाई वाह, तेज कैच, मानो फेविकॉल लगा हो ओमकार पाटिल के हाथों में। बिल्कुल सटीक स्टंप से खड़े हुए थे, तेज गेंद, अंदरूनी किनारा और शानदार कैच। विकेट गिरता हुआ यहां पर तीसरे क्रमांक के बल्लेबाज प्रवीण भोईर का। आइकॉन प्लेयर हमें संघर्ष करते हुए इस सत्र में नजर आए, लेकिन सज्जन मोकल जब तक हैं तब तक डरने की क्या बात है। सज्जन मोकल है तब तक ये टारगेट पूरा हो सकता है। 27 रन बने हैं, अभी भी दिल्ली 50% दूर है। 13 गेंदों में 27 रनों की ज़रूरत है। एक वक्त ऐसा था जब 18 गेंदें और 30 रनों की ज़रूरत थी। मैंने मैच के इनिंग के पहले ही कहा था कि ये 54 रन वाली ओवर ओमकार पाटिल और उनकी जो कप्तानी कर रहे हैं बंटी जोशी, वो चाहेंगे कि अंगद पाटिल का जो स्पेल है वो कांटों भरा रहे बल्लेबाजों के लिए। केमिस्ट्री फिजिक्स की कठिन सवाली की तरह अंगद पाटिल का ओवर भी बल्लेबाजों के लिए कहीं ना कहीं मुश्किलाहत खड़ी कर रहा है। शॉर्ट थर्ड मैन गली, एक लेग स्लिप पर एक खिलाड़ी, एक फर्स्ट स्लिप। ये देखिए फील्डर लगाया है। डेनिस लिली की याद मुझे आती हुई, जब डेनिस लिली गेंदबाजी करते थे तो विकेट के पीछे ज़्यादा फील्डर खड़ा करते थे और वही हमने देखा। गली थर्ड मैन और फर्स्ट स्लिप सेकंड स्लिप भी हमने देखी और 4 फील्डर इसके लिए बनाए थे, क्लोज कीपिंग कर रहे थे। अंगद पाटिल का स्पेल समाप्त। 2 ओवर्स उन्होंने फेंके, 2 ओवर में मात्र 10 रन दिए, 5 रन प्रति ओवर उन्होंने खर्च किए, 2 विकेट उनको मिली और दोनों ही आइकॉन प्लेयर्स को अंगद पाटिल ने चलता किया। यश इंटरप्राइजेस आरसीसी पेट के लिए सम्मानीय यश दादा लबड़े साहब, इनकी ओर से अंगद पाटिल के कमाल के ओवर्स के लिए, शानदार गेंदबाजी के लिए कैश प्राइज यहां पर आ चुका है। 1000 रुपए का कैश प्राइज यश दादा लबड़े साहब इनकी ओर से आ चुका है। गेंदबाजी करने वाली टीम यश इंटरप्राइजेस आरसीसी पेट। यश इंटरप्राइजेस यानी यश लबड़े फेम टीम है ये, उन्होंने ही स्पॉन्सरशिप दी है इस टीम को और उनके माध्यम से 1000 रुपए का कैश प्राइज अंगद पाटिल के लिए। 54 रनों का पीछा, टारगेट अब कांटों भरा नजर आता हुआ। 12 गेंदें और 27 रनों की जरूरत।
13 रन से भी ऊपर अब ये रन रेट जाता हुआ 13.5 रन प्रति ओवर सज्जन मोकल और उनका साथ देते विघ्नेश डाकी। लेफ्ट आर्म गेंदबाज का स्वागत किया है, ये बहुत लंबा 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 6 और देखिए तिनक दिनक पांव बजते हुए और ये कहते हुए टाइगर अभी जिंदा है। सज्जन मोकल के बल्ले से निकलता हुआ ये काउ कॉर्नर के ऊपर से शानदार अजनबी स्पोर्ट्स ओले सिक्सर। रन संख्या स्कोरबोर्ड पर इस शानदार 6 के बदौलत 33 रन स्कोरबोर्ड पर। अब 54 का पीछा करती हुई टीम, गेंदें शेष है 11 गेंदों में 21 रनों की जरूरत, 11 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता। ये गाना फिर से बजा, कमेंटेटर बोलेगा संजय मोकल संजय मोकल संजय मोकल। लाल दुपट्टे वाली तेरा नाम तो बता, कोई है अभी भी लाल दुपट्टे वाली आपके लिए भाईजान? तो आइए 11 गेंदे 21 की दूरी, क्या ये दूरी होगी पूरी? नाचते हैं जैसे मदन मंजीरी और क्या कप्तान की ख्वाहिश सज्जन मोकल करेंगे पूरी। 9 गेंदों पर 25 रनों की बेशकीमती नायाब पारी खेलती हुई अपनी टीम के लिए, एक नींव रखते हुए अपनी टीम के लिए। जब 5-5 ओवर प्रति पारी का मुकाबला है, 54 रनों की जरूरत है और जिशान शेख के पहले ही गेंद पर आसमान दिखाया और छक्का आया। 6 के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 33 रन 2 विकेटों के नुकसान पर। फील्ड प्लेसमेंट ऑन साइड पर 3 खिलाड़ी दायरे के बाहर, एक डीप स्क्वायर लेग, डीप मिड विकेट, लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन। सन्माननीय शक्ती शेठ गायकवाड साहेब, आदरणीय शक्ती शेठ गायकवाड साहेब यांना विनम्र विनंती आहे की आपण मुख्य मंचाकडे या। साहेब आपलं स्वागत आहे। बैकफुट पर गए, जगह बनाई, पता था आउटसाइड ऑफ स्टंप गेंद को रखेंगे। लॉन्ग ऑफ पर बढ़िया खेला है लेकिन खूबसूरत थ्रो। बंटी जोशी को मैंने मुरबी में देखा, कमाल का प्रदर्शन उनका रहा। मुरबी में भी उनकी टीम ने शानदार प्रदर्शन किया। जिशान शेख गेंदबाजी पर 2 गेंदे 7 रन 26 पर खेलते हुए सज्जन और विघ्नेश डाकी जो चौथे पायदान पर आए हैं वो अब पहली गेंद खेलेंगे। पहली गेंद खेल चुके हैं तिसाई मरुआई बोरखार को अब 10 गेंदों पर 20 की जरूरत है। 18 में 30 थे, 8 में उन्होंने मात्र 10 रन बनाए हैं, लेकिन अब टस से मस नहीं होना होगा, दबंग बनना होगा, सलमान बनना होगा। दोनों ही तरफ अब आग लगती हुई। 20 रनों की जरूरत, मात्र 10 गेंदे शेष, 34 रन 2 विकेटों के नुकसान पर। हर गेंद पर फील्ड प्लेसमेंट चेंज करते हुए, पता है मैच बड़ा है, खड़े खड़े ही जगह से ही स्वीप करने का प्रयास किया था। ऊपरी कोण पर गेंद लगी, काफी लंबी दौड़ डीप स्क्वायर लेके फील्डर द्वारा, कैच तो उन्होंने पूरा किया ही था लेकिन अंतिम क्षण में कैच उनके हाथों से छिटकता हुआ और 2 रन पूरे किए। ये 2 रन विघ्नेश डाकी का आत्मविश्वास बढ़ाएंगे। ये 2 रन टीम का स्कोर जो 54 का पीछा कर रहा है उससे मजबूती दिलाएंगे। 36 रन स्कोर बोर्ड पर, 18 की अभी भी दूरी। सब्र का बांध टूटता हुआ, कहीं ना कहीं आक्रामकता दोनों ही बल्लेबाजों द्वारा हमें नजर आ रही है। 9 गेंदों पर 8 रन, 18 रनों की जरूरत, हर गेंद पर 2 रनों की जरूरत है। इस बार वही स्ट्रोक, फील्डर गेंद के नीचे अंडर द बॉल और शानदार कार्बन कमाल कैच ऑफ द मैच। अपने ही फॉलो थ्रू में ऊपर उठकर गेंद को बंद किया, आखिरी वक्त तक गेंद पर निगाहें गड़ाए रखी और शानदार कैच पकड़ा जिशान शेख ने और विकेट गिरता हुआ यहां पर तीसरा। अभी बल्लेबाज और गेंदबाज यही कहेंगे, अगर ये सितारे अंदर आए, बदन पे सितारे लपेटे, जाने तमन्ना कहाँ जा रही हो, जरा पास आओ तो चैन आ जाए, ये रन पास आए तो चैन आ जाए, ऐसे बल्लेबाज कहते हुए
विकेट पास आए, ऐसे अंगद पाटिल और ओमकार पाटिल कहते हुए आइकॉन खिलाड़ी है। पहले ओवर में 7 रन आए, दूसरे ओवर में बंटी जोशी के आक्रमण किया, 17 रन आए, 4 चौके लगातार हमने देखे। उसके बाद मात्र 3 रन वाला ओवर किया अंगद पाटिल ने। जिशान के पहले ही गेंद पर छक्का जड़ा, लेकिन उसके बाद उन्होंने शानदार वापसी की, 3 ही रन दिए 3 गेंदों में अंतिम, और कुल मिलाकर रनों की संख्या 3 विकेटों के नुकसान पर 36 रन, 18 रन दूर। ये 2 गेंदें इस गेंदबाज की जिशान शेख की बहुत ही निर्णायक रहेंगी। 2 गेंदों में 8 भी आते तो 10 बचते हैं, लेकिन कम से कम अगर रन आते हैं तो आखिरी ओवर एक संघर्षमय हमें नजर आएगा। वी लव क्रिकेट, आई लव क्रिकेट, वी लव अजनबी स्पोर्ट्स ओले, आई लव अजनबी स्पोर्ट्स ओले। 5वीं गेंद डॉट आती हुई, नए बल्लेबाज स्वप्नील मस्कर आए हैं, नए आए हैं और नए हैं, इसके लिए उनकी जो आय है वो उतनी सेट नहीं हुई है, उनकी आंखें हैं वो उतनी जमी नहीं है जिस तरह से सज्जन मोकल की आंखें जमी हुई हमें नज़र आ रही है। बहुत ही खूबसूरत टेलीकास्ट, क्लैरिटी और प्यूरिटी का एक नया नाम। 24 लाइव इवेंट्स, फंसता हुआ शॉट, हवा में गेंद, विकेट कीपर और बॉलर आते हुए, कॉलिंग बिल्कुल नहीं थी। हम रुक गए थे कि आप कॉलिंग करें, क्योंकि हमें बताया गया है हमारे गुरुओं द्वारा कि अगर गेंद हवा पे हैं तो आपको थोड़ा सा माइक ऑफ करना होगा, और वही हुआ। अंतिम कैच ले नहीं पाए, सिंगल रन, डॉट बॉल, और ये डॉट बॉल मलाल रहेगी। अगर ये सिंगल भी आता तो एक जो रन है वो कम निकालना जाता, लेकिन स्ट्राइकर एंड पर सज्जन मोकल रहेंगे। अब 6 गेंदों का खेल शेष, 18 रनों की जरूरत। तीस रनों की जरूरत है 18 गेंदों पर। जा सकती है, लेकिन दृढ़ संकल्प, आत्मविश्वास, संघर्ष करने की जो जुनून है वो आपके खून में होना चाहिए, आपके डीएनए में होना चाहिए। वो गूगल के किसी प्ले स्टोर से आप डाउनलोड नहीं कर सकते। वो जुझारू पारी क्या सज्जन मोकल खेलेंगे, क्या गेंदबाजी की जिस तरह से कमान संभाली है बंटी जोशी और उनके कप्तान सोहेल शेख, ओमकार पाटिल, इन्होंने बहुत ही अच्छी तरीके से गेंदबाजों का इस्तेमाल उन्होंने किया है। आदरणीय एडवोकेट विधिज्ञ सन्मान्य समीर दादा म्हात्रे साहेबांचे ते शुभागमन झाले, त्यांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत। 6 गेंदे 18 रनों की दूरी। हाफ ट्रैकर हुक करने का प्रयास, हवा में गेंद, और ये मैं कहूंगा ये गोल्डन कैच लिया है कप्तान द्वारा। 17-18 नंबर की जर्सी पहनकर सोहेल थे शॉर्ट फाइन लेग पर, कंधे का इस्तेमाल किया था ज्यादा। शहबाज शेख ने एक्स्ट्रा बाउंस किया था, गेंद को पुल और हुक के तरीके से गेंद को फाइन लेग पर खेलना चाहते थे। ऊपर गेंद उठी और आसान सा कैच नहीं था, लेकिन वो बेहद ही आसानी के साथ बनाया। कॉट बाय सोहेल शेख, बोल बाय शहबाज शेख, और 11 गेंदों पर 26 रन बनाए सज्जन मोकल ने। 5 गेंदे 18 रनों की होगी जरूरत। ॲडव्होकेट समीर दादा म्हात्रे साहेबांचं फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये इथे आपण स्वागत करतोय। आपल्या महाराष्ट्राची ही परंपरा आहे आणि आपल्या आगरी समाजाची सुद्धा ही परंपरा आहे की आलेल्या सगळ्या पाहुण्यांचं अगदी फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये, म्हणजे तुम्हाला आठवतंय काय पहिल्या काळात फटाके वाजले की समजायची की वरात निघाली, वरातीला भरपूर नाचायचे। आमच्या पेणमध्ये पण जबरदस्त नाचतात। लेकिन यहाँ पर देखिए अब पहली गेंद हो चुकी है, गेंद 6-5 और 18 की जरूरत। वाइड आता हुआ, एक निर्णायक क्षण में वाइड आता हुआ, 17 रन दूर अभी भी 5 गेंदों पर। नए बैटर मैदान पर नमूदार होते हुए रोशन डाकी और स्वप्निल मस्कर, ये जोड़ी दोनों ही बल्लेबाजों ने अभी तक खाता नहीं खोला है। अब उनको खाता भी खोलना है और छाता भी लेकर जाना है।
17 रन की जरूरत. 37 धाव धावफलकावर झाल्यात. 37 रन बनते हुए. ये ऑस्ट्रेलियाई सबमरीन डिलिव्हरी बिलकुल डुबकी खाई. निवट्या असतात ना त्या कशा खाली जातात वैसे ही ये गेंद डुबकी. शानदार गेंदबाजी शहबाज शेख. बढ़िया गेंदबाजी. अंतिम ओवर मैंने कहा था गेंदबाजों का किस तरह से इस्तेमाल करेंगे ओमकार, सोहेल और बंटी, ये निर्णायक रहेगा. 54 रन का पीछा. फुल टॉस कर बैठे थे लेकिन अच्छा टाइमिंग नहीं. अंतिम क्षण में शानदार कैच और कर लिया है अपने नाम ये मैच. लेकिन संघर्ष अभी भी जारी रहेगा. एक और विकेट गिरता हुआ. सन्माननीय बोरखारचे आमचे आदरणीय जयेशराव डाकी साहेब हे आज ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेले आहेत. सन्माननीय जयेशराव डाकी साहेब यांना विनम्र विनंती आहे की आपण अतिथी मंचाकडे या. स्टेजवर आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. 37 रन 5 विकेटें गिरी है. अभी भी 3 गेंदों का खेल शेष और 3 में 17 रनों की जरूरत. सुरेश शेठ फडके साहेब यांचं आगमन थोड्याच वेळात होत आहे. ते स्वतः 24 लाईव्ह इव्हेंट्सवर ही स्पर्धा घर बसल्या लाईव्ह पाहत आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं मनपूर्वक स्वागत आणि या स्पर्धेला त्यांनी आपल्याकडून मनपूर्वक शुभेच्छा दिल्यात. साहेबांचं आपण शब्द सुमनाने ऑनलाईन स्वागत करूया. साहेब आपलं मनपूर्वक स्वागत. मरियाई हॉटेलचे सन्माननीय सर्वेसर्वा सुरेश शेठ फडके साहेब यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. जी शहबाज गेंदबाजी देखिए छरहरे बदन वाले हैं. तेज गेंद जितनी करते हैं ना उमेश जी उतनी ही गेंदों को घुमाते हैं. घुमा रहे गेंद को. 18 में 30 थे. मैच बिल्कुल फंसता हुआ और मैच जीत चुके अंगद पाटिल. देखिए अंगद पाटिल के चेहरे पर खिली खिली खुशी. अंगद पाटिल पे देखिए वाह वो देखिए खूबसूरत चेहरा और घाव देते हैं बहुत ही गहरा. चाहे वो लड़कियां हो चाहे वो बल्लेबाज हो. शानदार गेंदबाजी और शानदार कप्तानी सोहेल की. शानदार सहयोग दिया अंगद ने, बंटी ने और शहबाज ने भी. याच दरम्यान आता लगेचच आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. आलेल्या सगळ्या पाहुण्यांचं शब्द सुमनाने सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करूया. ये मैच बहुत ही आसानी के साथ अपने नाम किया है. अश्विन स्मृति रियांश 11 के सामने खेलती हुई टीम यश एंटरप्राइजेस आरसीसी पेट इनटू द फाइनल. यशदादा लबडे साहेब ज्यांच्याकडून अंगद पाटील यांच्यासाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक इथे जमा झालेलं आहे. आपण लगेचच ते डिस्ट्रीब्यूट सुद्धा करणार आहोत. सन्माननीय ॲडव्होकेट समीर दादा म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच आणि